तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेजसमोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेजसमोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार कर्मवीर औदुंबराव पाटील यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज पंढरपुरातील श्री विठ्ठल हॉस्पिटल येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते मंडळींसह विठ्ठल परिवारातील शेतकरी, सभासद बांधव, पंढरपूर तालुक्यातील स्वर्गीय औदुंबराव पाटील प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण राणा महाराज वासकर, विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, ॲडव्होकेट गणेश पाटील, वसंत नाना देशमुख यांच्यासह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करताना कर्मवीर औदुंबराव पाटील यांच्या आठवणीस उजाळा देत त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त शब्द सुमनांजली वाहिली. इथं उपस्थित असलेले आदरणीय महाराज वासकर महाराज, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणरावजी काळे साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वसंतनाना देशमुख, भगीरथ दादा, गणेश दादा आणि स्टेजवर आपले माजी नगराध्यक्ष बाबा आदटराव आणि इतर सर्वच स्टेजवर उपस्थित असलेली माझी वडीलधारी मंडळी, नेते मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि पुढे समोर बसलेले माझे अण्णांना मानणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, या निमित्तानं 100वी आज जयंती आहे. खरं तर महाराज, पण त्या दिवशी तुम्हाला फोन केला, आम्ही तुम्हाला विचारलं तुमचं वारीचा दिवस आज एकादश आहे त्यातल्या त्यात, आणि प्रत्येक वेळेस महाराज एकादश आषाढी वारी बी आडवी येते पुण्यतिथीला आणि जयंतीचं बी असं काही यातच येतं. त्यामुळे तुम्ही महाराज लोक आम्हाला सहजही भेटतच नाही. पण अण्णांचं वलय इतकं चांगलं आहे की बाबा काय गावलं तुम्ही शब्दाला मी अण्णांच्या ह्याच्यावर तुम्ही वेळ दिला आणि आला तुम्ही, त्याबद्दल तुमचं प्रथमतः आभार मानतो. कारण का तुमच्या मग आज एखादं असल्यामुळे तुमच्या तिथं काय करणं कार्यक्रम असणार आहे, परंतु तुम्ही वेळ दिला. जुन्या आठवणीला परत एकदा उजाळा आला. वासकरवाडा म्हणून जे पूर्वी आम्ही लहानपणी ऐकले त्याला कुठं तर उजाळा आला. असंच प्रेम इथून पुढच्या काळातही तुम्ही ठेवचाल. आणि सांगायचं म्हणजे आता जयंतीचा कार्यक्रम आहे, चेअरमन साहेब एक आता डोक्यात आलं की आता त्या दिवशी आम्ही थोडा विचार केला की तिथीवर कार्यक्रम घेता येतो का, इथनं पुढं डोक्यात आलेलं आहे. कारण की प्रत्येक वेळा आडवं येते. आता एखादा असल्यामुळे मला वाटत होतं की आम्ही फोनवर फक्त लोकांना आमंत्रण दिलं, फोन केले आणि मी बी स्वतः काय केलं, ठराविक लोकांना केले, बाकीच्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनी इथं बसून कार्यकर्त्यांनी फोन केले. त्या फोनवर तरी लोक उपस्थित राहिले, त्याबद्दल तुमचेही प्रथमतः आभार मानतो. आणि हा कार्यक्रम छोटासा घ्यायचं कारण फक्त एकादशी आहे. कार्यक्रम मोठाच घ्यायचा होता. 100वी जयंती म्हणल्यावर तुम्हालाही वाटलं साहजिक आहे की कार्यक्रम मोठा झाला पाहिजे, परंतु एक 15 दिवसात किंवा पुढे एक 8-15 दिवसाच्या काळानं या म्हणजे जे अण्णांचे हेतू होता हॉस्पिटल चाललं पाहिजे, त्या संबंधित इथे कार्य झालं पाहिजे, तर त्या हिशोबाने कुठं तर आपण काहीतरी यात देणं लागतो. म्हणून आपण इथं कॅन्सर शिबिर असेल किंवा अजून वेगवेगळे शिबिर घ्यायचं, एक सप्ताहाचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलेलं आहे. आणि हा वारी झाल्यानंतर त्याचं नियोजन निश्चितच केलं जाईल. कारण का ती सेवा महत्त्वाची आहे. इथं कार्यक्रम घेऊन किंवा सभा घेणं ही काही म्हणजे महत्त्वाचं नाही, परंतु अण्णांचं जे स्वप्न होतं ते कुठं तर सत्यात उतरवायचा प्रयत्न आमचा चालूच आहे. पण हे फील्डच असं आहे की महाराज त्यात अनेक अडचणी येतात. ह्या अडचणीतून मार्ग काढत आजपर्यंत आम्ही हॉस्पिटल हे चालू ठेवलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळातही 100% त्यात प्रगती दिसेल, नाही असं नाही. मागच्या वर्षी मी आता बोललो होतो, काही लोक तुम्ही सगळेजण होता, परंतु तरी काय अडचणीमुळे थोडं लांबलं आहे. पण हॉस्पिटलची अद्ययावत करण्यामागं आमचा पूर्णपूर्ण प्रयत्न राहणार आहे. कारण का अण्णांनी जे स्वप्न केलेलं आहे ते स्वप्न असं पायदुळी जाऊ देणार नाही. हा शब्द युवराज पाटील म्हणून मी त्या घरातला एक करता म्हणून तुम्हाला देणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काय आपण करू ते निश्चितच चांगलंच करू. कारण का शेवटी संस्था 80,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे वसनांना, आणि त्या बांधकामात काय होतं याचं मेंटेनन्स इतकं आहे की ते मेंटेनन्स करता नाही केलं होते, पण तरी बी आजपर्यंत आम्ही ती सांभाळत आलेलो आहे. आणि हे करत करत अजून दुसरे प्रोजेक्ट काढायचं आहे, आम्ही केलं होतं प्लॅनिंग, पण ती थोड्या काय आर्थिक अडचणी ह्या त्यामुळं आम्ही थांबलेलो आहे. आर्थिक अडचणी निघायला काही अडचण नाही त्या, कारण का आर्थिक अडचणी बँका द्यायला तयार आहेत,
पण आपली सगळी जुनी मंडळी जी आहे ह्या संस्थेवर प्रेम करणारी, त्यांचं पहिल्यापासून असं मत आलं की कर्ज काढायला नको. त्या कर्ज काढायला नको म्हणण्यात 1 रुपया कर्ज आज मी तिला ह्या संस्थेवर नाही, एवढं मात्र आवर्जून मी याने सांगतो की 1 रुपयाचं कर्ज नाही. त्यामुळं त्याचा काही विषय नाही, पण भविष्यात काय करायचं झालं तर कर्ज हे 100% काढावं लागणार आहे. पण त्याशिवाय प्रगती बी होत नाही. कारण का माझ्या जीवनात मी ज्यावेळेस माझा प्रपंच मी बघायला लागलो त्यावेळेस माझी मित्र इथं अनु गोलम आहेत, त्यावेळेस त्यांचे थोरले भाऊ आहेत अण्णा गोलम म्हणून. त्यांनी मला एक वेळेस असं सल्ला दिला की तुम्ही कर्ज काढा, त्याशिवाय तुम्ही सुधरत नाही. ज्या दिवशी मी कर्ज काढलं, भले माझं आज 5-50 लाख कर्ज असेल, पण कर्ज काढल्यामुळे माझी जी प्रगती दिसते ती त्यामुळे दिसते. आणि मला त्याच्यावर ठाम विश्वास आहे, कर्ज काढल्याशिवाय प्रगती होत नाही. आणि त्याचं नियोजन फक्त आपण व्यवस्थित केलं पाहिजे. आणि ते नियोजन करायला कैलासवासी अण्णांचं जी शिकवण घालून दिली त्याच्या बाहेर आपण जात नाही, त्यामुळे त्याचा विषयच येणार नाही कुठला. पण त्या प्रकारे आपण प्रयत्न करायचं चालू आहे. सध्या वेळ लागतोय, पण निश्चित पुढच्या आता 101 ज्यावेळेस जयंती येईल त्याच्यात निश्चितच तुम्हाला प्रगती दिसेल. मी आश्वासन देत नाही, मागच्या वेळेस दिलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण निश्चित 101 जयंतीच्या आत तुम्हाला ही हॉस्पिटल चांगल्या क्षमतेनं म्हणजे मल्टी स्पेशालिटी म्हणून नावाजलेलं दिसेल एवढं शब्द देतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला, परत एकदा चेअरमन साहेब उपस्थित राहिले, भगीरथ दादा उपस्थित राहिले, गणेश दादा उपस्थित राहिले, तसेच वसंतनाना सुद्धा फोनवर आलेत नुसतं. कोणाला काय मी फोनच केलेलं म्हणलं चालत. आणि सगळी ज्येष्ठ ज्ञानबापू सारखे दिलीप नाना आहेत, हे सगळी घरातली माणसं आहेत, हे सर्वजण उपस्थित राहिले. त्यामध्ये मी सगळ्यांचाच आभार मानतो, आजी माझी संचालकांचा आभार मानतो. आणि आपण वेळ काढून आल्याबद्दल परत एकदा आभार मानून माझे 2 शब्द थांबवतो. या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी उपस्थित असणारे आदरणीय ब राणा महाराज, विचारपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय चेअरमन कल्याणराव काळे साहेब, त्याचनंतर विठ्ठल सहकारीचे माजी चेअरमन भगीरथ दादा, या ठिकाणी विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष माझे बंधू युवराज दादा, वसंतनाना, त्यानंतर भैया साहेब देशमुख, पंडितांना. खरं तर पंडितांना बोलल्यानंतर मी बोलावं का नाही हे विचारत होतो, कारण का तोडीस तोड कोण तर माणूस आज म्हणलं इथं बोलणारे आहेत. आणि या ठिकाणी आवर्जून उल्लेख करीन की 100वी जयंती आहे. अण्णांच्या संस्थेच्या कारभाराबद्दल, त्यांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल, त्यांच्या संस्था चालवायच्या पद्धतीबद्दल आपणा सर्वांना, सर्व उपस्थितांना माहीत आहे. कारण का तुम्ही सर्वांनी मिळूनच येवती गावातनं आलेल्या एका साध्या आडत व्यापारी व्यक्तीला 1950 साली अण्णा या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये आले आणि तुम्हीच प्रेम देऊन या तालुक्याचं 4 वेळा आमदार केलं. अण्णांना खऱ्या अर्थानं कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या पंढरपूर तालुक्यातील जनतेनं केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या ह्या ज्या काही आठवणी आहेत, अनेक जण अण्णांच्या विचारानं चालतायत, संस्था सांभाळतायत, करतायत. महाराज वारकरी संप्रदायामध्ये लोक विठ्ठलाची भक्ती करतात, विठ्ठलाची उपासना करतात. अण्णांनी आयुष्यभरामध्ये कधी माळ घातली नाही. खरं तर ते तुम्हाला कदाचित विषय माहीत नसेल, दादांना माहीत असायचा, म्हणजे वास्कर महाराज दादांना हा विषय माहीत असायचा की अण्णांना माळ कुणी घालायची याच्यावरती बाबा महाराज सातारकर, वाना महाराज यांचं कायम चालू असायचं की अण्णा नेमकं कुणाच्या हातनं माळ घालतात. आणि त्यावेळेस लवाद जो नेमलेला असायचं, जजपणाचं असायचं किंवा न्यायाधीशपणा जो असायचा तो तुमच्या नारायणकडे त्या ठिकाणी असायचा, वास्कर महाराजांकडे असायचा. अण्णा म्हणायचे तुमच्या दोघांचं जे काय ते वास्कर महाराजांपाशी मिटवून घ्या आणि मग मी सांगतो मी कुणाकडनं माळ घालणार आहे ते. अण्णांनी शेवटपर्यंत माळ काही घातली नाही, पण मला वाटतं माळ घातलेलाच वारकरी असतो असं काही नाही आहे. तर खऱ्या अर्थानं विठ्ठलाच्या नावानं अण्णांनी लोकांमध्ये विठ्ठल पाहून जी लोकांची सेवा केली आणि त्यामुळं अण्णांचा मृत्यू सुद्धा 3 वर्षातनं येणाऱ्या एकादशी दिवशीच अण्णांना हे विठ्ठलाचा निरोप आला. आज 100 वर्ष झाली. आज अण्णा असले असते तर 100वा या ठिकाणी वाढदिवस असला असता. आणि अण्णांच्या ह्या सगळ्या आठवणी, तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या सुद्धा आठवणी या गोळा करण्यामध्ये स्वतः आम्ही जरी कमी पडत असलो तर मी आज आनंदानं सांगेन, या ठिकाणी आमचे लोखंडे सर इथं बसलेले आहेत KBP महाविद्यालयाचे. ते आता सध्या अण्णांवरती सोलापूर विद्यापीठामध्ये PhD करतायत. म्हणजे आम्ही नातू असलो तर तेही विचाराचेच नातू आहेत लोखंडे सर, ते PhD करतायत. माझे बार्शीचे एक मित्र आहेत राहुल अंधारे, त्यांनी सुद्धा
सोलापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीमध्ये PhD करताना काल परवाच त्यांनी माझ्याकडनं येऊन अण्णांसंदर्भात माहिती घेतलेली आहे. म्हणजे त्यांच्याही PhD मध्ये अण्णांचा हा सगळा उल्लेख आणि संदर्भ येणार आहे. लवकरच त्यांचाही प्रबंध किंवा PhD ची पूर्ण झाल्यानंतर अण्णांचं संपूर्ण चरित्र आपण पुस्तक रूपानं प्रकाशित करीत आहोत. आणि साधारणतः मला अपेक्षा आहे की 101व्या जयंतीला जरी झालं नाही ते, कारण का त्यांना ते थिसिस सादर करणं, त्याची मान्यता होणं साधारणतः 1-2 वर्ष जर गेले तर दुसऱ्या 102व्या किंवा 3व्या जयंतीच्या दरम्यान आपण ते प्रकाशन ठेवणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की अण्णांची तपश्चर्या वेगळ्या पद्धतीची, अण्णांची विठ्ठल भक्ती वेगळ्या पद्धतीची होती. अण्णांनी ज्या आयुष्यामध्ये विठ्ठलाची भक्ती केली, अनेक जण विठ्ठलाच्या भक्तीसाठी वारी करतात, काही जणी वेगवेगळे पद्धत अवलंबतात, पण अण्णांची तपश्चर्या ही स्वतःशी प्रामाणिक राहण्याची महाराज सगळ्यात अवघड अशी तपश्चर्या होती असं मला वाटतं. कारण का आत्ताच्या काळामध्ये स्वतःशी प्रामाणिक जी माणसं राहतात तीच इतरांशी प्रामाणिक राहू शकतात. आणि अण्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कायम स्वतःशी प्रामाणिक राहण्याची जी काही तपश्चर्या, अवघड अशी तपश्चर्या केली, ती तपश्चर्या त्यांनी आम्हाला वारसा हक्कानं दिलेली आहे आणि आम्ही तीच तपश्चर्या पुढे चालू ठेवलेली आहे. त्यामुळं दादा असतील, मी असेल किंवा आमचं संपूर्ण कुटुंब असेल, हे तुमच्या प्रेमाच्या जीवावरती, प्रेमाच्या भरोशावरती, आशीर्वादावरती ही तपश्चर्या आमची सुद्धा फळाला जावो, हीच खरं तर आज अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सगळेजण आलात, आपल्यामध्ये एक कुटुंब म्हणून अनेकदा अनेक गोष्टीमध्ये मतभेद होतात, अनेकदा काही वादविषय टोकाला जातात, परंतु सर्वांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये तुम्ही अण्णांचं स्मरण जपलं, त्याबद्दल एक कुटुंबीय म्हणून मी तुमचा मनापासून ऋणी आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कर्मवीर औदुंबर अण्णा यांच्या 100व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळेसाहेब, भास्कर महाराज, भगीरथ दादा, वसंतनाना, उपस्थित असलेले भैया, दिनकर बापू, उपस्थित सर्व स्टेजवरील वडीलधारी मंडळी, समोर बसलेली अण्णांबरोबर काम केलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, या ठिकाणी पंढरपूर तालुक्याच्या औद्योगिक क्रांतीचे जनक वैकुंठवासी अण्णांच्या 100व्या जयंतीनिमित्त आपण एकत्र झालेलो आहे. ही जयंती साजरी करण्यामागचं कारण म्हणजे पंढरपूर तालुक्यातील औद्योगिक क्रांती कशा पद्धतीनं झाली, याचा इतिहास ज्या पद्धतीनं आपल्या ज्येष्ठ मंडळींना माहीत आहे, तसाच तरुणांना देखील त्याची माहिती व्हावी. कशा पद्धतीनं अण्णांनी कारखानदारी केली किंवा जो तालुक्याचा प्रपंच गाडा कशाच पद्धतीनं हाकला, हे ज्येष्ठ मंडळींकडून ऐकण्यासाठीची ही एक पर्वणी आहे. या ठिकाणी प्रत्येक वक्त्यांनी अण्णांचं केलेलं काम आणि त्यांनी कशा पद्धतीनं कारखाना उभा केला आणि चांगल्या पद्धतीनं चालवलं याबद्दल सांगितलं. परंतु आज अण्णांची 3री पिढी या ठिकाणी समाजकार्यात काम करत असताना, त्याच ताकदीनं काम करत असताना काय आर्थिक अडचणी असतील किंवा जे त्यांच्या अपेक्षित आहे त्या गोष्टी घडत नसतील, परंतु ते समाजाप्रती प्रामाणिक राहून ती काम करण्याची भूमिका आज युवराजदादा असतील, अमरजित पाटील साहेब असतील, रणजित पाटील असतील किंवा अभिजित पाटील हे करत आहेत. आणि त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या पावलांनी अण्णांच्या जे संस्कार अण्णांनी दिले, जे अण्णांनी नीतिमत्ता पाळलेली आहे, त्या नीतिमत्तेनं तुम्ही पुढचं पाऊल टाकताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अण्णांचे विचार इथून पुढील काळात तुमच्या मार्फत तालुक्याला नक्कीच बघायला मिळतील अशा प्रकारचा आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल देखील आयोजकांचे आभार मानतो. 2 शब्द थांबतो. आपल्या पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कैलासवासी आदरणीय औदुंबरजी अण्णा पाटील यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार शिरोमणी वसंतदादा काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब, हरिभक्त परायण आदरणीय भास्कर महाराज,
मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानूबापू गायकवाड, आदरणीय बाबा आदटराव, वसंतनाना देशमुख, दिनकर बापू पाटील, उपस्थित भैयासाहेब देशमुख, पंडित अण्णा भोसले, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अण्णांच्या पासून विचारावरती, कार्यावरती प्रेम करणारे सर्व या तालुक्यातील वडीलधारी मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार शिरोमणीचे उपस्थित सर्व सन्माननीय संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित सर्व माजी संचालक, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अण्णांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना अण्णांच्या विचाराची, कार्याची त्या ठिकाणी माहिती या दरम्यान आपल्याला सांगितली, बोलली. इथं बहुतांश करून वडीलधारी मंडळी आहेत, त्यांचं कार्य, काम जवळून बघितलेली, अनुभवलेली सर्व मंडळी या ठिकाणी बहुतांश करून उपस्थित आहे. आणि म्हणून पूर्वीचा काळ, सध्याचा काळ हा देखील या ठिकाणी तुलना झाली. आणि म्हणून मी त्या विषयाकडं न जाता हा परिवार म्हणून त्या ठिकाणी अखंडपणे आपण वेगवेगळ्या भूमिकेत जरी त्या ठिकाणी राहिलो असलो तरी प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना हात देऊन भविष्य काळात त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, मग आदरणीय युवराज दादांनी प्रास्ताविकामध्ये ट्रस्ट असेल, ट्रस्टच्या माध्यमातून काम करत असताना अडचणी त्या ठिकाणी सांगितल्या. परंतु लवकरच पुढील काळात या हॉस्पिटलच्या माध्यमातून या तालुक्यातल्या आजूबाजूच्या भागातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय मदत देण्याच्या बाबतीत ठोस उपाययोजना करण्याचं देखील अभिवचन आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी दादांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आज परिवार त्या ठिकाणी राजकीय असेल, सामाजिक दृष्ट्या आज आपण या तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वजण जातोय. आणि प्रतिकूल परिस्थितीत लढणं हे आपल्या अगोदरच्या अनेक त्या ठिकाणी मान्यवरांनी, अगोदरच्या आपल्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी आपल्याला शिकवून गेलेलं आहे. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीवरती लढून मात करणं हे काय त्या ठिकाणी आपल्याला नव्यानं नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा परिवार त्या ठिकाणी जुनं काय झालं, कुणी काय केलं, कुणामुळं झालं, कशामुळं झालं, या गोष्टीवरती विचार करण्यापेक्षा भविष्य काळात आपल्यासोबत असणाऱ्या, आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य अनेक वडीलधारी असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्य असतील, या परिवारावरती, आपल्या जुन्या सर्व या नेते मंडळीच्या विचारावरती, कार्यावरती प्रेम ठेवून आज देखील तेवढ्याच ताकदीनं गावगावात त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरती ठाण मांडून आहेत. त्यांच्यासाठी भविष्य काळात आपल्यातली मतमतांतर असतील, आपल्यातले हेवे दावे त्या ठिकाणी जुनं काढत बसण्यापेक्षा नव्यानं सुरुवात करावी, हीच आदरणीय कैलासवासी औदुंबर अण्णांच्या या 100व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या भविष्य, आपल्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. मी अधिक वेळ घेत नाही, कारण सगळा काळ त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंतच्या काळापर्यंत सर्व परिस्थिती, चढ उतार बघितलेले अनेक या ठिकाणी जुनी माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून त्यांच्या पुढं मी काय सांगणं, बोलणं मला त्या ठिकाणी उचित वाटत नाही. आणि म्हणून मी आदरणीय कैलासवासी औदुंबर अण्णांच्या या 100व्या जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीनं विनम्र अण्णांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी कल्याणरावजी काळेसाहेब, आदरणीय वास्कर महाराज, स्टेजवरली सगळेच नेते मंडळी, मला नशिबानं अण्णांच्या एका संस्थेत काम करायला मिळालं की मार्केट कमिटीला अण्णा संस्थापक चेअरमन होते. ज्या वेळेला मी चेअरमन झालो त्यावेळेला अण्णांची आमची युती होती. परिचारक साहेबांनी अण्णांनी दोघांनी मिळून
माझं नाव त्या ठिकाणी फायनल केलं. खरं तर त्यावेळेला मी वयानं सगळ्यात लहान होतो. बापू सगळे संचालक म्हणजे माझी काय चेअरमन होते, आपले शांतीनाथ दादा होते, शिवाजीराव पाटील होते, कोरके दादा होते, अशी म्हणजे सगळी सिनियर मंडळी होती. तरीसुद्धा या दोघांनी मिळून त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली. पहिल्यांदा मी काय बघितलं असेल तर प्रोसिडिंग काढलं अण्णांच्या काळातलं जुनं. ज्यावेळेला प्रोसिडिंग काढून बघितलं आणि माहिती घेतली तर एक नया पैशाचा सुद्धा हिशोब त्या ठिकाणी ठेवलेला होता. 1 रुपया, नया पैसा, 2 पैसे, 5 पैसे, म्हणजे जो शेस मार्केट कमिटीत गोळा होत होता तो सगळा रुपया त्या खात्यावर भरला जात होता. आणि अतिशय काटकसरीनं त्या ठिकाणी मार्केट कमिटी चालवली जात होती. आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्हाला 6 वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या आदर्शामुळं मी सुद्धा सांगू शकतो की 1 रुपयाचा सुद्धा ऑडिटरला नया पैसा न देता मी 6 वर्ष तिथं काम केलं. म्हणजे गाडीला बापू डिझेल जरी लागलं तरी जेवढा कोटा होता पणन मंडळानं आपल्याला दिलेला त्याच्यावर 1 लिटर सुद्धा मी कधी तिथं टाकलं नाही. तिथला एखादा प्लॉट बी माझ्या नावावर कधी केला नाही. आणि इथं आहेत आपली शेडची मंडळी आहेत बरीच की सगळ्यांना प्लॉट त्यावेळेला, खरे तर प्लॉट अण्णांच्या काळातच त्याचं प्लॉटिंग त्यावेळेला झालेलं होतं, पण काही कारणानं नावावर करून दिलेली नव्हती. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी प्लॉटचं वाटप केलं आणि मार्केट वर आणलं. ही एखादी संस्था कोण कसं चालवू शकतं त्याचा पायंडा मोडायला फार अवघड जातं. आणि मग मोडल्यानंतर काय होते आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. त्यामुळं बारकाईनं अभ्यास करणं. खरं राजेंद्र पाटला किस्सा मी सांगणार होतो पण राजेंद्र पाटलानं सांगितलं. म्हणजे कारखान्यात कोण आलं, एक तर मी मागल्या दारानं आलतो म्हणजे पलीकडल्या बाजूनं, तरीसुद्धा अण्णांना कळलं की आला होता बाबा एक जण राजेंद्र पाटला. लगेच पाटलाला बोलवून विचारलं कशाला आलतो म्हणून. म्हणजे इतकं बारीक लक्ष. म्हणजे आपली ग्रामीण भागातील लोक म्हणतील की अण्णा साखरेवर माशी सुद्धा बसू देत नव्हतं. म्हणजे इतका बारकाव्याचा कारभार त्या ठिकाणी केला जात होता. आम्ही कॉलेजला होतो आणि इथं काळेदादांचं गॅरेज होतं मोटरसायकलचं. तर ज्यावेळेला आम्ही गाड्या दुरुस्त करायला असायचो तिथं, पण गाडी जर 100 रुपये बिल झालं तर 2 दिवसाचं बिल न्यायची 50 रुपये आणि पुन्हा 4 दिवसांनी 50 रुपये. कारण 100 रुपयेपर्यंतचं बिल गेले की चेकिंगला अण्णांकडे जात होते ते. म्हणून ते एका वेळेला 100 रुपयाचं बिल सुद्धा देत नव्हती. म्हणजे एवढी दहशत ही कामगारावर होती. अख्ख्या गाड्यांचे मोटरसायकलचे नंबर अण्णांच्या पाठ असायचे. तालुक्याच्या बाहेर जर गाडी कुठली दिसली तर त्या कामगाराचं काय खरं नसायचं. एवढा ॲक्युरेट कारभार त्या ठिकाणी केलेला होता. आपण जर बघितलं तर बाकी कुठंच नाही, पण विठ्ठलमध्ये मला वाटतं अजून सुद्धा पद्धत चालू आहे का नाही मला माहीत नाही, पण भारतनानापर्यंत तरी संध्याकाळी सगळ्या गाड्या गेटच्या आत असायच्या. कुठलीही गाडी असली तरी संध्याकाळी गेटच्या बाहेर कधी नसायची. म्हणजे जे जे अण्णांनी घालून दिलेले पायंडे होते अतिशय चांगले होते. 1-2च माणसं, एक सुधाकरपंत परिचारक साहेबांना अण्णा, ज्यांचं नैतिक वजन या तालुक्यावर होतं. कुठल्याही माणसाची त्यांच्या पुढं जायची आणि बोलायची हिंमत नव्हती. असे 2 नेतृत्व आपल्या तालुक्याला सुदैवानं होऊन गेले. त्यांच्याकडे बघूनच तालुका आज चालतोय. आणि अशा नेत्यांच्या बाबतीत सुद्धा मी चेअरमन असताना मोठ्या मालकांचं नाव आपण या ठिकाणी पुढच्या शॉपिंग सेंटरला दिलं. आणि भाजी मार्केटला सुद्धा आमच्या सर्व संचालक मंडळांनी मिळून अण्णांचं नाव सुद्धा भाजी मार्केटला, फळे मार्केटला त्या ठिकाणी दिलं. आणि ह्या दोघांच्याही स्मृती त्या ठिकाणी जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आत्ताच दादांनी सांगितलं की विठ्ठल हॉस्पिटलच्या बाबतीत खरंच दादा आता गरज आहे. आणि तुम्ही पण अण्णासारखं जरा कमर्शियल व्हा. कारण शेवटी फार भावनिक होऊन काय संस्था चालत नाही. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगले कठोर निर्णय घेऊन संस्था उभी केली पाहिजे. आज सगळ्यात मोठा जर उद्योग कुठला झाला असेल तर आरोग्य क्षेत्रातला आहे. आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठा उद्योग आरोग्य क्षेत्रातला आहे. आज एक फोन केला आपण रुपयासुद्धा कोण कमी करत नाही. ती अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे. आणि या काळामध्ये जर आपल्याला या माध्यमातून
तालुक्यातील असेल किंवा आपल्या शेजारच्या बाकीच्या तालुक्यातील जनतेसुद्धा सेवा करण्याचे एक मोठं साधन अण्णांनी आपल्या हातात या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. विठ्ठल हॉस्पिटलच्या बाबतीत आपण जो आम्हाला शब्द टाकाल त्यासाठी आपण आपल्या मागे उभं राहू अशा प्रकारची आज ग्वाही देतो आणि माझ्या 2 शब्द संपतो. आदरणीय अण्णांना मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. आज आदरणीय अण्णांच्या या 100व्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे फोटोपूजनाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हबप वास्कर महाराज, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केले ते आदरणीय वसंतनाना देशमुख, BRS पक्षाचे नेते श्रीयुत भगीरथ दादा भालके, युवकचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीयुत गणेश पाटील, सूतगिरणीचे चेअरमन श्रीयुत आपल्या सर्वांचे सहकारी दिनकर बापू, आदरणीय औदुंबरांनाचे सहकारी आदरणीय ज्ञानोबापू पाटील, ज्ञानोबापू गायकवाड, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब, माजी सभापती भैयासाहेब देशमुख, पंडितांना भोसले, यशवंतराव चव्हाण पतसमितीचे चेअरमन. अण्णांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण आज इथे एकत्रित आहे. बऱ्याच जणांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थानं पंढरपूर तालुक्याला एक चांगली संस्कृती आणि चांगल्या विचाराचा जर कोणी तालुका घडवला असेल तर त्यात आदरणीय औदुंबराव पाटील साहेबांचं नाव निघतं आहे. कारण ज्या टायमाला काहीच नव्हतं त्या टायमाला विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभा करून ह्या पंढरपूर तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे सुजलाम सुफलाम आणि जी हरित क्रांती केली ते आदरणीय औदुंबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज बघायला मिळते. कारण त्यावेळी दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून औदुंबरावांकडे बघितलं जायचं. जिद्द चिकाटी, एक चांगल्या पद्धतीने जिद्द आणि चिकाटीनं जे काय परपंच असतील, आताच वसंतनानांनी सांगितलं, मग कारखान्याचा कारभार असेल किंवा मार्केट कमिटी असेल, ह्या सगळ्याचा कारभार जर करायचा असेल तर जिद्दीनं चिकाटीनं औदुंबरावांना ते कारभार चांगल्या पद्धतीने करत होते. आणि म्हणून त्यांचाच विचार घेऊन युवराजदादा असतील, अमरजित पाटील असतील, रणजित पाटील असतील, अभिजित पाटील असेल, या सर्वांनी मिळून त्यांचाच विचार घेऊन आज आपण सर्वजण इथं आज एकत्रित आहे. मगाशी भगीरथ म्हणल्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून आता जसे जुने विचार अण्णांचे होते, आज इथं बसलेले शेकडो लोक आहेत आणि त्यांच्या विचाराचे वारसदार आपण सर्वजण आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपण सर्व त्यांच्या विचाराची प्रामाणिकपणानं राहून पाठीमागं काय झालं काढत बसण्यापेक्षा पुढं आलेल्या तोंड कसं देऊन सर्वजण आपण इथं एकत्रित राहूया. आज मगाशी युवराजदादांनी प्रास्ताविकात सांगितल्या पद्धतीनं विठ्ठल हॉस्पिटल हे एवढं मोठं हॉस्पिटल, अण्णांची एक दूरदृष्टी होती म्हणून 80,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आणि विठ्ठल हॉस्पिटलचा कारभार युवराजदादा आणि त्यांचे सर्व सहकारी बघतात. आणि म्हणून एक हॉस्पिटल चालवत असताना मगाशी त्यांनी त्यांची व्यथा मांडली. आणि मग हे सेवाभावी संस्था असल्यामुळं, ट्रस्ट असल्यामुळं माझंही हॉस्पिटल वसंतनाना ट्रस्टमध्ये आहे आणि दिलीप नाना हे सगळं गुंतवणूक करायचं आणि ट्रस्टचे एवढे त्या धर्मादा आयुक्त एवढे नियम अडचणी जे आहेत आणि त्यातून हे हॉस्पिटल चालवायचं एवढं सोपं नाही. आणि त्यातून सुद्धा युवराजदादा त्यांच्या चिकाटीनं हे हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं चालवतात. एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे आपल्या पंढरपूर तालुक्यात हे खरं हॉस्पिटल एवढं मोठं आहे. आणि मगाशी म्हटल्या पद्धतीनं बाहेर काय चाललंय, मगाशी प्रशांत भाया म्हणले त्या पद्धतीनं खरं बाहेर काय हॉस्पिटलमध्ये अवस्था आहे. आणि मग इथं आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी या अण्णांची दूरदृष्टी त्या टायमाला होते. कमी खर्चात पेशंट इथं नीट व्हावं हा हिशोब त्यावेळेस अण्णांचा होता. आणि म्हणून परवा दिवशी युवराजदादा सहज आम्ही सगळेजण बसल्यानंतर मी दादांना तेच सांगितलं
की आपल्याला हॉस्पिटल वाढवायचं असेल, चालवायचं असेल तर ट्रस्ट अडचण आपल्याला करते. आणि त्यासाठी जर दुसऱ्याला आपण कुणाला चालवाय द्यायचं म्हणून तरी पण चालवाय देणं एवढं सोपं नाही. आणि दुसरा घेणारा ट्रस्ट असल्यामुळे तोही घेत नाही, कारण नियम एवढे कडक आहेत. पण त्यातून सुद्धा युवराजदादांची व्यथा व्यक्त केली. त्यासाठी मगाशी वसंतदादा म्हटल्याप्रमाणे जे तुम्ही ट्रस्टसाठी जे आपल्याला जे सहकार्य काय लाभेल त्यात आम्ही स्वतः आणि सर्वजण मिळून आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करून चांगलं हॉस्पिटल, अण्णांच्या विचाराचं हॉस्पिटल त्या तालुक्याला कसं चांगल्या पद्धतीने सेवा देईल ही जबाबदारीनं आपण सर्वजण मिळून पार पाडूया. राज्य सरकारचं जर काय सहकार्य लागलं तर राज्य सरकार कोणाचं पण येऊ द्या, मी चिकाटीने त्याच्या पाठीमागं असतोच. त्याच्यामुळं मी शिपूट आणि त्याचा हात सोडत नाही. त्याच्यामुळे मला काय अडचण नाही, कारण सगळ्या पक्षात चांगली ओळखते ते आपल्याला. तरी त्यातून आपल्याला जिद्दीनं चिकाटीनं आपण त्यासाठी मी दादाला म्हटलं, दादा तुम्ही लयच पाठीमागा राहता, घुसायचं बोट्याला धरायचं, बोट्याला धरत हळूहळू मनगटाला धरायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. म्हणजे अशी शिकवून आदरणीय सहकारी आदरणीय दादा असतील, औदुंबर अण्णा असतील, त्यांच्या विचाराशी आपण सर्वजण मिळून काम करतोय. आणि त्याच्यामुळे युवराजदादा तुम्ही एक निर्णय ठरवा आणि त्या पद्धतीने मी परवा जसं म्हटलं मग अजितदादा साहेब असतील किंवा आता येताना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून आलो, मी प्रशांत भाईंना तीच सांगितलं. आज एकदम निवांत भेट झाली आणि भगीरथ दादा आम्हाला सोडून कुठे बिहारीच गाठला, दादा आम्हाला हाताला लागणार, वेगळं दादानी गाठलं तिकडे. पण तरी चेष्टा भाग सोडा. मागाशी पंडितांना म्हणल्यासारखं जरी मागाशी मी देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांना भेटायला गेलो असलो तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिथं मी त्यांना स्वागताला गेलो. आणि मग स्वागताला मग सांगण्याचा उद्देश कसा आहे, मगाशी पंडितांना जे सांगितलं, खरं या संघटना किंवा ह्या सगळ्याशी आपण एकमत आहे, संघटनेला कोणाला विरोध करतोय असं नाही. पण मगाशी सहज बापू दिनकर बापू मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर मी एकच सांगितलं, तिथं SP साहेब होते, कलेक्टर साहेब होते, कोणच नव्हतं, आम्ही एक दोघं तिघच होतो. आणि मग तानाजीराव सावंत सुद्धा सर पण तिथं आले. आणि मग मी तिथं गेल्यानंतर वैयक्तिक काहीच मागितलं नाही. आज कारखानदारी चालवत असताना आज जे ट्रॅक्टर मालकाला आज माझ्याकडे जवळजवळ 180 वाहनाला पैसे दिले होते, त्यातले फक्त 80 वाहनं हजर राहिले. म्हणजे जवळजवळ 100 वाहनांना टोळ्या पळून गेल्या. आणि मग कुणी 2 लाख दिले असतील, कुणी 5 लाख दिले असतील. म्हणजे मी मगाशी साहेबांना सहज सांगितलं, साहेब ह्या पंढरपूर तालुक्यात बऱ्यापैकी गावं हा ट्रॅक्टर व्यवसाय करणारी सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि मग प्रत्येक एक गाव एक कोटीला बुडलेला आहे. आणि त्यासाठी टोळ्या करार करतात आम्हाला रिक्षा. आणि मग ते टोळ्या करार केल्यानंतर ते पैसे घेऊन जातात. आता कारखानदारी वाढली, कॉम्पिटिशन झालेलं आहे. एक मुकदम 4 ठिकाणी करार करतो आणि 4 ट्रॅक्टर मालकाला फसवतोय. आणि आमचा उद्देश हेच आहे की ट्रॅक्टर मालकाला फसवल्यानंतर आमचा उद्देश एवढाच आहे की त्याचा हितच आमची केसेस नोंद करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आज काय ट्रॅक्टर मालकाला जर मगाशी मी आमचे भोसले साहेबांपाशी बसलो होतो, त्यांनी मगाशी व्यथा सांगितली. उलटा कार्यक्रम असा होतोय की टोळीच्या मुकदमाकडे आपण वसुलीला गेलो तर तिथं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्या ट्रॅक्टर मालकाला डॉमिनेट केलं जातं आणि तिकडं त्यांच्यावर केसेस केल्या जातात. आणि मग हे कुठेतरी साहेबांना मी सांगितलं, साहेब 1 कोटीला गावं बुडलेत आमचे. आणि मग हा शेतकरी आहे आमचा, सर्वसामान्य शेतकरी आहे. आणि मग ह्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आमची मागणी आहे की बाबा ज्या कारखान्याने ज्या भागात तालुक्यात जिथून करार केलेत तिथं त्या मुकदमावर केसेस नोंद झाल्या पाहिजेत. त्या मुकदम जेणेकरून भविष्यात पुढे ट्रॅक्टर मालकाला कोण फसवणार नाही आणि ह्याला कुठेतरी आळा बसेल. कारण पहिली कारखानदारी कमी होती, आता कारखानदारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय ट्रॅक्टर मालक घरं डुबलेत अशी अवस्था साहेब झालेली आहे. आणि मग सहज आम्ही भेटायला गेल्यानंतर मगाशी आमचे पंडितांना म्हणल्याप्रमाणे जर अशी नेते मंडळीला आपण नाहीच येऊ दिलं तर ह्या व्यथा मांडायच्या कुठं, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि मग ही व्यथा आपल्याला मांडायला संधी मिळाली आणि लगेच दोघं मला म्हणते तुम्ही चांगला निर्णय, चांगली मांडणी केली. कारण लगेच आपल्या पंतप्रधान आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब आपल्याला तिथे SP साहेबांना समोरच होते, त्यांना लगेच आदेश दिले आणि केसेस नोंद करून घ्या म्हणून सांगितलं. म्हणजे हा विषय आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच होतो की ज्या अण्णांनी कारखानदारी उभा केली, आज मगाशी पंडितांनी सांगितल्या पद्धतीनं काही दिवसानं नदीचं पाणी बंद होणार आहे. त्याच्यासाठी आपण पाठीमागं मोर्चे काढले, काही वेळेस आपण ऑफिस बंद केली, सोलापूरपर्यंत आपण गेलो, तिथल्या अधिकाऱ्याला कोंडलं.
आणि त्यावेळेस आपण कॅनलचा दर्जा नदीला सुद्धा मिळावा, ह्यासाठी आपल्याला इथनं पुढं आपल्याला नदीसाठी आता संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे. कारण बंदिस्त पाईपलाईन जर उद्या सोलापूरला झाली तर आपल्या पण जे नदीकाठची गाव आहेत त्याचं काही खरं नाही राहणार. एक तर एका बाजूला तीच प्रत्येक आणि एका बाजूला आपलं तालुका कार्यक्षेत्र वाढले, 90% बागायत झालेला आहे. प्रत्येक माणसाने डबल पाईपलाईन नदीवरून केलेल्या पाण्याचा सोर्स बघितला. मागं 5-25 वर्षापूर्वी एक पाईपलाईन असायची, पण जशी घरं विभक्त राहत गेली तशा पाईपलाईनी वाढल्या आणि प्रत्येक जणांना बागायत केलेला आहे. आणि मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, आपल्याला पिकाचा पाण्याचा प्रश्न असेल, गुराचा चाऱ्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी नदीवर बऱ्यापैकी अवलंबून आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं अण्णांचा विचार आपल्यासमोर आणायचा झाला तर आपण सर्वांनी मिळून एक वाचा फोडली पाहिजे. भविष्यात आपल्याला सर्वांना तिथं संघर्ष उभा करावा लागणार आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला मिनिस्टर मंत्री आपल्या भागात येतात त्या टायमाला आपली मागणी पण आहे की नदीवर मोठे बंधारे किंवा मोठे बंधारे उभा राहिले पाहिजे, जेणेकरून आता जे छोटे बंधारे आहेत ते वाहून जाणारं पाणी जास्त नदीत जर अडवायला आलं तर जेणेकरून आपल्याला त्याचा मोबदला आणि त्याचा फायदा आपल्या भागातील बागायत क्षेत्राला होईल. आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया एवढं या निमित्तानं सांगतो. खऱ्या अर्थानं औदुंबरांना ज्या सर्वसामान्यापर्यंत एक चांगल्या पद्धतीनं विचारानं समोर पोचायचे त्यांचे विचार घेऊन आपण सर्वजण मिळून काम करूया एवढं या निमित्तानं आपल्याला बोलतो. आणि आदरणीय औदुंबरांच्या या स्मृतीस अभिवादन करून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आज कर्मवीर औदुंबर अण्णांच्या 100व्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय दिग्गज याच्यासाठी की प्रत्येकाने आपलं स्वतःचं एक लौकिक निर्माण करण्यासाठी फार मोठा संघर्ष केला आहे आणि मग ह्या स्टेजवर येऊन बसले. त्यासाठी सर्वच आदरणीय व्यक्तिमत्वांना मी पहिल्यांदा वयानं लहान असल्यामुळं रामकृष्ण हरी करतो. आणि आज अण्णांच्या 100व्या जयंतीचा उत्सव आपण सर्वजण साजरे करत आहोत. याचाच अर्थ असा आहे की आज 100 वर्ष झाले तरी अण्णांचा विचार मेलेला नाही आहे, हे 100% आहे. कारण त्या विचारानं आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अण्णा जागृत आहेत. आणि त्यामुळंच तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्या अभंगाच्या पंक्ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की जया श्री कारभार बुद्धिसार तयाची वर्ते तैसे वर्ते जन. असं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात की ज्याच्यावर समाजाला पुढं न्यायची जबाबदारी असते त्याची बुद्धी फार स्वच्छ असावी आणि ती बुद्धी स्वच्छ निश्चितच आमच्या औदुंबर अण्णांची होती, हे 100% आहे. आणि जेव्हा जेव्हा ह्या पंढरपूरचा इतिहास किंवा ह्या पंढरपूरच्या इतिहासामध्ये डोकावलं जाईल किंवा हा इतिहास लिहिला जाईल त्यातलं एक पान आमच्या कर्मवीर अण्णांचा असणार आहे, हेही 100% आहे. कारण त्याच्याशिवाय पंढरपूरचा इतिहास पूर्ण होणारच नाही. आताच आमच्या वसंत नानांनी सांगितलं की ही 2 व्यक्तिमत्व म्हणजे एक कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील आणि दुसरं म्हणजे सुधाकर पंत परिचारक मालक. ह्या 2 व्यक्तिमत्वाशिवाय निश्चित पंढरपूरचं इतिहास पूर्ण होणार नाही आहे. आणि त्या जुन्या आठवणींचा उजाळा देत असताना आमच्या अमरजीत पाटलांनी सांगितलं की दादांचा म्हणजे माझ्या वडिलांचा आणि अण्णांचा फार सुंदर परिचय होता. एक दिवस सहज मी लहान असताना, फार लहान होतो आणि सहज कारखान्यावर जाण्याची एक संधी मला प्राप्त झाली. त्यावेळेस मी माझे वडील विवेकानंद दादा वास्कर आणि हांडे महाराज, निवृत्ती महाराज हांडे यांच्या समवेत लहान असताना गेलो. आणि त्यावेळेस अण्णा आपल्या खोलीमध्ये बसलेले होते आणि ते बसलेले असताना सहज दादा आलेत म्हटल्यानंतर धावत बाहेर आले आणि या महाराज म्हटले बसा म्हटले. मी त्यावेळेस लहान असल्याकारणानं दादांना विचारलं की दादा हे कोण आहेत, म्हणजे माझ्या वडिलांना विचारलं दादा हे कोण आहेत.
तर त्यावेळेस त्या शब्दामध्ये जे वर्णन केलं तेच शब्द मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळेस माझे वडील म्हटले होते की गोरगरिबाच्या घरात दिवाळी साजरा करणारा पांडुरंग आहे म्हटलं. महाराज ते शब्द आज आठवले आणि त्या अभिवादनासाठी त्या शब्दाची मी पूर्णता करून तेच शब्द, तीच शब्द सुमनांजली आदरणीय अण्णांच्या चरणी वाहतो. उशीर झालेला आहे निश्चित माहिती आहे, परंतु शब्दाच्या ही पलीकडं जे व्यक्तिमत्व आहे किंवा शब्दही जिथं अपुरे पडतात अशा ह्या महान विभूतींनी ही पंढरपूरची भूमी पवित्र झाली आहे, पावन झाली आहे. पंढरपूरचा पांडुरंग जितका विठेवर उभारलेला आहे तितकाच कर्मानं तयार केलेला पांडुरंग आजही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, हेही निश्चित आहे. म्हणून माझा आपल्या पांडुरंगाच्या पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना आहे की आत्ताच आमच्या युवराज दादांनी खंत व्यक्त केली की कारभार चालवण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. म्हणून मी दादांना एक उत्तेजना यावी ह्यासाठी एक वाक्य सांगतो की दादा, सूर्य उगवायला सुद्धा 12 तास लागतात. आपण तर पहिल्यापासून अस्तित्वाची निर्मिती करणार आहात. एक दिवस आपल्या अस्तित्वाचा सूर्य नक्की उगवेल आणि त्यावेळेस मात्र ती खरी श्रद्धांजली अण्णांना ठरेल. आणि लवकरच, आणि एवढी मोठमोठी मंडळी त्यांच्या पाठीमागे म्हटल्यानंतर सूर्य उगवायचा राहणार नाही. आणि त्यामुळं ह्या राजकीय व्यासपीठावर हा पारमार्थिक व्यासपीठाचा संगम आज तुम्ही या निमित्ताने आणला आणि वारकरी संप्रदायाचं आणि राजकीय पटलाचं हे एकात्मिकरण करण्याचं पंढरपूरचं व्यासपीठ आहे हे जगाला दाखवून दिलं. आणि त्यामुळं मी आपला आभारी आहे. आज सर्व आयोजकांनी आणि दादांनी फोन केल्याबरोबर येण्याचं कबूल केलं. थोडीशी कार्तिक वारीची गडबड आहे, परंतु जुने ऋणानुबंध पाहता नाही म्हणणं शक्यच नाही. आणि इथून पुढेही केव्हाही त्यांनी हाक मारावी, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभारू. त्यांनीच नव्हे तर सगळ्या आमच्या वारकरी संप्रदायासाठी झटणाऱ्या मंडळींनी आम्हाला हाक मारावी. आम्ही निश्चित त्यांच्यासोबत येऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मनापासून आदरणीय कर्मवीर कोणीही होत नाही महाराज. ज्याने आजन्म कष्ट केलंय तोच कर्मवीर होतो. आणि असा कर्मवीर आपल्या ज्यांनी डोळ्याने पाहिला आहे ते धन्य झालेत. आणि आता पुढं आमच्याही अशी अपेक्षा आहे की लवकरच ह्या व्यासपीठावरला एक कोणतरी कर्मवीर आणि त्याच्याही जन्मदिनाचा मोठा उत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त व्हावं ही माझी सर्वांना आणि पांडुरंगाला विनंती राहील. एवढं बोलून मी माझ्या आजच्या ह्या शब्दांना विश्रांती देतो आणि अण्णांना पुनश्च मनापासून विनम्र अभिवादन करतो. रामकृष्ण हरी. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.